पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विचारसागर चतुर्थ तरंग पान नंबर 103। यामध्ये आपण मुख्य समानाधिकरण्य आणि बाद समानाधिकरण्य याचा विचार आपण करत होतो। यामध्ये मुख्य समानाधिकरण असंही म्हटलं जातं आणि मुख्य समानाधिकरण्य असंही म्हटलं जातं। या दृष्टीनं ते का म्हणावं याचा विचार आपण टिप्पणीमध्ये केलेला आहे। याचा विचार करत असताना बिंब आणि प्रतिबिंब याचं चिंतन आपलं सुरू आहे। यामध्ये मुख के प्रतिबिंब का बाद होय के, मुख के साथ अभेद होवे है, याते प्रतिबिंब मुख है न्यारा नहीं, ऐसा प्रतिबिंब का मुख के साथ बाद समानाधिकरण है। आपण याचं थोडंसं चिंतन असं पाहिलं की प्रत्येक व्यक्ती आरशामध्ये आपला चेहरा पाहतो। आरसा पाहत असताना त्यामध्ये आरशात प्रतिबिंब आहे आणि आरशाच्या बाहेर बिंब आहे। आरशामध्ये जे प्रतिबिंब आहे ते पाहताना एकाच्याही मनात असा भाव नाही की आरशात आहे ते खोटं आहे। एकाच्याही मनात भाव नाही, आरशात जे दिसतं ते खोटं आहे, पण व्यवहार मात्र त्या पद्धतीचाच आहे। कुणीच आरशाला पाहिल्यानंतर आरशातल्या चेहऱ्याला गंध लावत नाही। कुणीच आरशातला चेहरा सत्य असा व्यवहार करत नाही। म्हणजे प्रत्येकाचा निश्चय एवढा दृढ आहे। आरशात आपण पाहतो आरशातला खरा नाही, या पद्धतीचे विचार एवढे दृढ आहेत की खरेपणा खोटेपणा या विचारात न गुंतता डायरेक्ट व्यवहार घडतो। आरशात फक्त पाहतो आणि जो खरा आहे त्याच्याबरोबरच व्यवहार चालतो। जो व्यवहार आपला दिसतो तो खरेपणातला व्यवहार दिसतो। मग प्रत्येकाला बाद समानाधिकरण मुख्य समानाधिकरण ऐकायची गरजच नाही, कारण त्यांचा निर्णय पक्का आहे। आरशातला कोण आहे खोटा आहे, आरशात प्रतिबिंब आहे, आरशात आभास आहे। आरशात जो आभास आहे, आरशात जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब कुणाचं आहे हाही पक्का निर्णय आहे। इथं सुद्धा दृढता आहे। या दृढतेचा विचार करत असताना व्यवहार मात्र आरशातल्या बरोबर सत्यतेचा व्यवहार नाही। म्हणजे निर्णय किती पक्का आहे तरी सुद्धा आपल्याला विचारसागर ऐकावा लागतो। महाराज सांगतात की आरशामध्ये जसं पाहून आपण त्याचा व्यवहार करतो तसा जगाबरोबर वावरत असताना व्यावहारिक ती वृत्ती असेल तर त्याला मुक्त म्हणा। मुक्त म्हणजे कोण? दिसते काली नाही असा ज्याचा निश्चय आहे त्याला बाद म्हणायचं। बाद समानाधिकरण्य उपाधीला बाजूला काढून ऐक्याचा विचार स्वीकारणं। आरशाला पाहत असताना सुद्धा आरशामध्ये न गुंतता आरशाला बाजूला काढून आरसा बाजूला ठेवून व्यवहार चालतो। याचा अर्थ तिथं विचारसागर आठवतो असं आहे का? विचार चंद्रोदय आठवतो असं आहे का? तिथं अध्यात्म आठवतं असं आहे का? कुणालाच आठवत नाही, तरी व्यवहार होतो। त्या पद्धतीची वृत्ती जीवनात कायमस्वरूपी ज्याच्याकडं आली त्याला मुक्त म्हणा। आपल्याला मुक्त व्हायचं आहे। आपण मुक्तपणाचं काही अंशात्मक वागणं सुद्धा आहे आपलं, पण ते कायमस्वरूपी राहिलं पाहिजे याच्यासाठी बिंब प्रतिबिंबाचा विचार मांडला। आता बिंब प्रतिबिंब हे आभासवादाला मान्य असेल असं नाही। आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद, अवच्छेदवाद
हे वेगवेगळे आहेत आणि हे स्वतंत्र आहेत. प्रत्येक वाद हा स्वतंत्र आहे. मग तो का स्वीकारला? त्यांना एक विषय पटला, त्यांनी तो स्वीकारला. काही जणांना कीर्तनात गायनच पटतं. गायन म्हणजेच कीर्तन असा विचार आत्ता दिसायला लागला. काही जणांना वाटलं कीर्तनात फक्त प्रमाणं असावी म्हणून पाठांतर दिसलं. काही जणांच्या सलग 25-25 ओव्या प्रमाणं ऐकायला मिळतात. सलग प्रमाणाला प्रमाण, प्रमाणाला प्रमाण, प्रमाणाला प्रमाण आपण ऐकतो. याचा अर्थ यालाच कीर्तन म्हणतात. हे एक अंग आहे कीर्तनातलं. ते एक अंग आहे, कीर्तन नव्हे. कीर्तनामध्ये उदाहरण, दृष्टांत हे एक अंग आहे. सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची, उदाहरणाची आवश्यकता. मग दृष्टांत द्यावा असा शास्त्र नियम आहे. दृष्टांतानेच पटवून द्यावं असं श्रुती षडलिंग सांगते. श्रुती षडलिंगामध्ये 6वं लक्षण काय आहे? उपपत्ती. काय आहे? उपपत्ती म्हणजे काय? दृष्टांत, उदाहरण पटवून देण्याची प्रक्रिया, याला उपपत्ती म्हणतात. याच्यात दृष्टांत प्राधान्यानं घेतला. मग त्या दृष्टांतात प्रकार केले शास्त्राने. शास्त्रीय दृष्टांत, अनुभवाचा दृष्टांत आणि पौराणिक दृष्टांत, व्यावहारिक दृष्टांत, वेगवेगळे दृष्टांत समोर आले. मग दृष्टांत द्यावेत म्हणून सगळेच शास्त्रीय दृष्टांत देतात का व्यावहारिक? व्यावहारिक देतात. व्यावहारिकामध्ये पुन्हा प्रकार पाडले वक्त्यांनी. व्यवहार पटवून देताना विनोदी दृष्टांत. विनोदी हा शास्त्रीय विचारातला प्रकार नाही, पण आम्ही विनोदी दृष्टांत म्हणजेच कीर्तन मानायला लागलो. एक अंग आहे. हा माझा मुद्दा चालू आहे. हे काय आहे? एक अंग आहे. गायन एक अंग आहे. पाठांतर एक अंग आहे. दृष्टांत हे एक अंग आहे. विषय पटवून देण्यासाठी आपल्या समोर हे मांडलं जातं. कीर्तनातून आपण हे का मांडतो? तर आपल्याला ऐक्याकडं जायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. मुक्त होण्यासाठी आरशाचा दृष्टांत देताना बिंब प्रतिबिंब हे सगळ्याला मान्य होईल असं नाही. एक अंग स्वीकारलं त्याने. आभासवादाने एक अंग स्वीकारलं. अवच्छेदवादाने एक अंग स्वीकारलं. विवर्तवादाने एक अंग स्वीकारलं. प्रत्येकानं एक एक अंग स्वीकारलं आणि त्यांचं शास्त्र तयार झालं. त्यांनी काय म्हणलं? शास्त्र म्हणलं. या शास्त्राच्या माध्यमातून त्यांना वाटतं की आम्ही मांडलेला सिद्धांतच सत्य आहे. मग बिंब प्रतिबिंबाला काय वाटतं? आमचंच खरं आहे. आभासवादाला काय वाटतं? आमचंच खरं आहे. अवच्छेदवादाला काय वाटतं? आमचं खरं आहे. त्यांचं खरं नाही असं नाही, पण पूर्ण सत्य आहे असं पण नाही. पूर्ण सत्यता फक्त अजातवादात आहे. आता तुम्ही म्हणाल विवर्तात नाही का? अजातवादात आहे म्हटलं की बाकी कशातच नाही. विवर्त हा सुद्धा एक पर्याय दिला. XYZ माना. पर्याय आला की पूर्ण सत्यतेपासून बाजूला झालं. काही जण विचारतील राम अवतार हा पूर्ण नाही का? राम अवतार हा पूर्ण आहे का नाही? तर पूर्ण आहे. मग तो काल्याच्या कीर्तनात का नाही? परिपूर्ण नाही. तसा विवर्तवाद हा परिपूर्णतेत आहे का? फक्त अजातवाद आणि विवर्तवाद पाहायला लागलो तर नाही असंच उत्तर द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये आम्ही त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करायला लागलो.
मूळ स्वरूपात बिघाड न होता इतर रूपाला येणं याला विवर्त असं संबोधलं. मग काही जण म्हणतील, अहो तुम्ही भगवंताच्या वाणीला, संत वाणीला सुद्धा बाजूला ठेवताय. सूत्रे मणिगणा इव, ही भगवंताची वाणी आहे, देववाणी आहे, म्हणजे भगवद्गीता. त्याच्यावर ज्ञानोबरायांनी भाष्य केलं. सोनियाचे मणी केले सोनियाच्या सुते, ज्ञानोबरायांची संतवाणी. पण संतवाणी, देववाणी ही सुद्धा राजात्वाद पटवून देण्यासाठी उपपत्तीतून आली. ही काय आहे? उपपत्ती एक अंग आहे. चला, माझं चिंतन आत्ता काय चालू होतं, प्रतिबिंब आणि बिंब न्याय, हे आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. प्रतिबिंब हे आरशामध्ये, मग प्रतिबिंब हे फक्त आरशात आहे का अविद्येत आहे? प्रतिबिंब हे फक्त आरशात का अविद्येत? अविद्येत आहे. अविद्येत आहे का बुद्धीत सुद्धा आहे? बुद्धीमध्ये पण आहे. म्हणून आपण बुद्धिविशिष्ट चेतन, अविद्या विशिष्ट चेतन असं म्हणतो. अविद्या विशिष्ट चेतन याला जीव म्हणतात. मग विशिष्ट म्हटलं की तो प्रतिबिंब झाला. अविद्येतलं प्रतिबिंब, बुद्धीतलं प्रतिबिंब. आता बुद्धीतलं प्रतिबिंब का मनातलं प्रतिबिंब? माझ्या प्रश्नाला पर्याय बुद्धी आणि मन एवढाच आहे. बुद्धीतलं प्रतिबिंब आहे का मनातलं आहे? बुद्धीतलं आहे, मनातलं प्रतिबिंब नाही. का? मनात प्रतिबिंब पडत नाही. कारण अंतःकरणात प्रतिबिंब सांगताना बुद्धी सांगतात का मन सांगतात? बुद्धी सांगतात. अंतःकरण किती आहे? 4 आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या 4 मध्ये अंतःकरण प्रतिबिंबात्मक स्वीकारताना 4ीत काय स्वीकारायचं? बुद्धी. बुद्धी स्वीकारायची. पटवून देतो. पांडव हा शब्द 5 जणांचा आहे का फक्त अर्जुनाचा आहे? 5 जणांचा आहे. 5 म्हणजे पांडव. पण बऱ्याच ठिकाणी पांडव हा शब्द 5 जणांसाठी आलाय का अर्जुनासाठी आलाय? म्हणजे 5 जणात कृष्ण भक्त ज्या वेळेला विषयी येतो पांडव शब्द आला की काय अर्थ घेता? का बाकीचे भक्त नव्हते का? बाकीचे भक्त नव्हते का? धर्मराजाला कृष्ण परमात्मा मोठा भाऊ मानत होता, दादा मानत होता. मी तुमची आज्ञा मोडत नाही अशा पद्धतीचा संवाद कृष्ण परमात्म्याचा अनेक ठिकाणी धर्मराजाच्या बाबतीत. युधिष्ठिर आणि कृष्ण परमात्मा यांचा संवाद, तरीसुद्धा पांडव या शब्दात अर्थ करताना लाडका भक्त पांडव यात काय अर्थ घेता? अर्जुन. तसं अंतःकरणात प्रतिबिंब, आभास असा जर शब्द प्रयोग आला तर अंतःकरण म्हटल्यानंतर अंतःकरणात बुद्धी घ्यायची का मन? बुद्धीच घ्यावी लागते. इथं बुद्धीचाच विचार आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी स्पष्ट सांगितलंय, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीसारखं वैभव दुसऱ्या अवयवात नाही. म्हणजेच इतराची व्यावृत्ती. अन्य शब्दानं काय केलं? इतराची व्यावृत्ती केली. अन्य, इतर, इतर अवयव बाजूला काढले. बुद्धीच. बुद्धी का? प्रतिबिंब पडण्यासाठी तेच पात्र आहे. आरसा पृथ्वीपासून का जलापासून?
आरसा पृथ्वीपासून, तांब्या पृथ्वीपासून का जलापासून? पृथ्वीपासून. माईक पृथ्वीपासून का जलापासून? पृथ्वीपासून. हे सगळे पृथ्वीपासून आहेत. प्रतिबिंब कशात दिसतं? आरशात, तांब्यात का माईकमध्ये? आरशात दिसतं. तांब्यात दिसत नाही का? आरशासारखं दिसत नाही. नाहीतर सगळ्यांनी आरशे बंद करून तांबेच घेतले असते. सगळ्यांनी काय केलं असतं? दिंडीमध्ये, सप्त्यामध्ये, यात्रेला तांब्या 4-5 कामाला उपयोगाला येतो म्हणून तांब्याच बरोबर घेतला असता. सगळ्यात तांब्याचं पहिलं काम म्हणजे गंध लावणं. याच्यासाठी तांब्याचा उपयोग केला असता. पण तांब्यामध्ये जरी प्रतिबिंब दिसत असलं तरी आरशासारखं नाही म्हणून आरशाचं स्थान तांब्या घेऊ शकत नाही. हे तिन्ही पृथ्वीचं कार्य आहे. तिन्ही सुद्धा पृथ्वीचं कार्य आहे. पण आरशाचं स्वतंत्र आहे. प्रतिबिंबासाठी जसा आरसा आहे तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जरी पंचमहाभूतापासून असलं तरी प्रतिबिंबासाठी बुद्धीच स्वीकारली जाते. बुद्धीमध्ये, अविद्येमध्ये प्रतिबिंब, बिंब प्रतिबिंबाचा विचार करत असताना उपाधीचा बाध करून ऐक्याचा विचार. आता यातलं एका वाक्यात चिंतन सांगतो. मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण समजून घेण्यासाठी एकच वाक्य किंवा एक शब्द म्हणा. समान सत्ता असेल तर मुख्य समानाधिकरण आणि सत्ता भिन्न असेल तर बाद समानाधिकरण. सत्ता भिन्न आहे बाद करून ऐक्य आणि समान सत्ता आहे मुख्य समानाधिकरण. बाद करायची गरज नाही, ऐक्यच आहे. एक सत्ता समान सत्ता म्हणण्यापेक्षा सुद्धा एक सत्ता, कारण 103 पानावर टिप्पणीत आकडा 1 आहे बघा. एक सत्ता आणि आकडा 2ला भिन्न सत्ता आहे. आकडा 1ला एक सत्ता आणि तिथंच मुख्य समानाधिकरण्य जाड अक्षरात आहे आणि आकडा 2ला भिन्न सत्ता आणि बाद समानाधिकरण. लक्षात ठेवण्यासाठी ही एक शब्दातली लक्षण आहे. मुख्य समानाधिकरण्य कधी आणि बाद समानाधिकरण कधी. एक सत्ता असेल तर मुख्य आणि भिन्न सत्ता असेल तर बाद. आपण घरामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला पटवून देताना आपल्याला वाटतं मी एवढं तळमळीनं सांगतोय समोरच्याला का पटत नाही? सत्ता भिन्न आहे. तुम्ही म्हणाल मी व्यावहारिक सत्तेत आहे, त्यांनी व्यावहारिक सत्तेत आहे, आम्ही दोघं एका घरात राहतो आणि सत्ता भिन्न कशी? विचाराची सत्ता भिन्न. बघा आपल्याला काय वाटतं? घरातल्या सगळ्यांना मी पटवून देतोय आणि माझं कुणी ऐकत नाही. घरात असं वाटतं कारण आपल्याला वाटतं मी विचारसागर ऐकतोय, मी कीर्तन करतो, विचारसागर सांगतो, मग माझ्याकडं विचार आहे, मग माझे विचार घरातल्यानी ऐकावे. घरातल्याचा समज असा असतो विचारसागर, विचारचंद्रोदय ग्रंथ पिशवीत ठेवा, आम्हाला सांगू नका, कारण ते फक्त मठात मंदिरात शोभतं असं घरातले म्हणतात. मी नाही. असं कोण म्हणतं? घरातले म्हणतात ते आम्हाला सांगू नका. म्हणजे सत्ता एक आहे का भिन्न आहे? सत्ता भिन्न आहे. विचाराची सत्ता सांगायला लागलो. आपण आहोत व्यावहारिक सत्तेत दोघंही. कुटुंबातले सगळे व्यावहारिक सत्तेत आहेत, पण विचारानं जर पाहिलं तर त्याची वैचारिक उंची आणि आपली वैचारिक उंचीची सत्ता भिन्न आहे आणि म्हणून आपला बोध तिथपर्यंत पोचत
नाही. म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न कधीही करायचा नसतो. चला ठीक आहे. आपण काय चिंतन करतोय? जैसे स्थानु में पुरुष ब्रह्म होय के, स्थानु ज्ञान से अनंतर पुरुष स्थानु है, इस रीति से पुरुष का स्थानु से बाद समानाधिकरण होवे है. आता तुमच्या इथं बाद समानाधिकरण आहे का स्पष्ट? हा, न नाही, त्यात न नाही. हा, नाहीतर कोणीतरी आणखीन समाधी बाद कशी काय असं. स्थानु में पुरुष ब्रह्म, स्थानु म्हणजे लाकडाचा ओंडका. स्थानूच्या ठिकाणी, लाकडाच्या ओंडक्याच्या ठिकाणी पुरुष आहे, कोणीतरी बसलंय, असा भ्रम होतो. स्थानु ज्ञान से अनंतर, एकदा का त्या लाकडाच्या ओंडक्याचं ज्ञान झालं की पुरुष स्थानु है, इस रीति से पुरुष का स्थानु से बाद समानाधिकरण होवे, तैसे आभास का बाद होई के ब्रह्म सात अभेद होवे. एकदा का उपाधीचा बाद झाला की ब्रह्माबरोबर अभेद ऐक्य. याते मय शब्द विषय भान जो होवे आभास. मय शब्द, मय म्हणजे मी, शब्द विषय मी, मी 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 अशा ठिकाणी जो होवे आभास, सो ब्रह्म है, न्यारा नहीं. तोच ब्रह्म आहे, त्याच्याहून वेगळा नाही. ऐसा बाद समानाधिकरण आभास का ब्रह्म के साथ होवे है, इस रीति से. हे शिष्य, अहम शब्द में भान जो होवे है कुटस्थ, ताका मुख्य अभेद है. अहम मध्ये कुटस्थाचं पण भान आहे आणि अहम मध्ये जीवाचं पण भान आहे. कुटस्थाचं आहे ते मुख्य आहे आणि जीवाचं आहे ते बाद आहे. जीव दशेचा बाध करून ऐक्य आहे आणि कुटस्थाचं प्रत्यक्षात आहे. तिथं उपाधीच नाही, म्हणून मुख्य समानाधिकरण्य. अशा पद्धतीने इथं मुख्य समानाधिकरण्य आणि बाध समानाधिकरण्य हा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. यामध्ये अहम वृत्ति विषय कुटस्थ और आभास का भान क्रम से अथवा क्रम विना हुए है. आता तत्वदृष्टीरुवाच. शुभसंतती नावाचा राजा आहे. या शुभसंतती राजाला 3 मुलं आहेत, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. या 3 मुलामध्ये पहिला, त्याला उपदेश चालू आहे आणि त्याला उपदेश करत असताना मुख्य आणि बाद समानाधिकरण चालू आहे. त्यामध्ये त्यानं ते ऐकल्यानंतर प्रश्न शंका विचारली. अहम वृत्तीमध्ये आम्ही कुटस्थ आणि आभास दोन्ही पाहतो, दोन्हीची प्रतीती आहे, पण ती क्रमाने प्रतीती आहे का क्रमसे विना, अशी शंका विचारली. प्रतीती पहिल्यांदा आभासाची आणि मग कुटस्थाची, का पहिल्यांदा कुटस्थाची आणि मग आभासाची? क्रम काय? आपल्याकडे घरात क्रम हा ज्युनियर सिनियर असा असतो का लहानाने मोठ्याला, मोठ्याने मोठ्याला असा असतो? कसं आहे? क्रम हा घरामध्ये ज्युनियर सिनियर असा क्रम नसतो. हक्क हा क्रम असतो कुटुंबात. कुटुंबात क्रम काय आहे? हक्क. आणि त्या हक्काच्या दृष्टीनं आपला घरातला व्यवहार, क्रमाने नाही. इथं प्रश्न विचारला की अहम या पदामध्ये कुटस्थ आणि आभास यांचं भान आहे.
यांची प्रतीती आहे. पण ती प्रतीती कशी आहे? क्रमाने आहे का क्रमाने नाही, यामध्ये हे भगवान आपने कह्या जो अहम वृत्ती में, हे भगवान म्हणजे शिष्य हा गुरूंना विचारू लागला, बोलू लागला, तुम्ही सांगितलेलं जे अहमवृत्ती में साक्षी, अहमवृत्तीमध्ये साक्षी सुद्धा आहे, अरु आभास आणि आभास दोनू आका भान होवे. दोन्हीचं सुद्धा काय होतं? भान म्हणजे प्रतीती, दोन्हीची प्रतीती येते. आता इथं कुटस्थ शब्द काढला आणि साक्षी शब्द ठेवला. चला, याके विषय मैं एक वार्ता नहीं जानू हूँ, मला एक विषय कळत नाही आहे असा प्रश्न तो विचारतोय. सो कुटस्थ और आभास का भान अहम वृत्ति विषय क्रम से होवे है अथवा क्रम से विना होवे है. याका अर्थ यह है, त्यांना हा प्रश्न विचारला आणि तो पटवून द्यायला लागला. काही काही जण आपला प्रश्न मांडतात आणि माझा प्रश्न किती सत्य हे पटवून देण्यासाठी ते उदाहरण देतात. प्रश्न हा एका वाक्यात असावा. आता प्रश्नच अर्धा तास आहे आणि उत्तर एका वाक्यात आहे. कालच आम्हाला त्याचा अनुभव आला. प्रश्न अर्धा तास, प्रश्न उत्तराचा संवादाचा एक कार्यक्रम ठेवला आणि त्यात प्रश्न किती? अर्धा तास. प्रश्न पटवून द्यायचा म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला वाटतं माझ्यासारखा प्रश्न या विश्वात कोणी विचारत नाही, इतका मी विवेकी आहे. हे तो त्या प्रश्नात पटवून देतो. तो पटवून देताना माझा प्रश्न किती चांगला आहे, माझ्यासारखा प्रश्न विचारणारा जगात कोणीच नाही, इतका मोठा प्रश्न विचारला जातो. चला, हा सुद्धा पटवून द्यायला लागलाय. क्रम से कहिए भिन्न भिन्न काल में भान होवे. क्रमाने म्हणजे भिन्न भिन्न काळात भान होवे. क्रमाने भिन्न भिन्न काळात त्याची प्रतीती येते अथवा दोनों वाका एकही काल में भान होवे. दोघांची प्रतीती एका काळात का वेगवेगळ्या काळात? एकदा आभासाची प्रतीती, एकदा कुटस्थाची प्रतीती, का एकाच वेळेला आभासन कुटस्थाची प्रतीती, असा प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न कळला तर उत्तर पण कळणार आहे, नाहीतर आपल्याला वाटणार आहे की हे तत्वदृष्टी बघून घेईल. कारण प्रश्न कोणाचा आहे? तत्वदृष्टीचा आहे. उत्तर कोणाला पाहिजे? तत्वदृष्टीला. प्रश्न तत्वदृष्टीचा आहे, उत्तर तत्वदृष्टीला पाहिजे. आम्ही आमचा कशाला वेळ घालवा, ती तत्वदृष्टी बघून घेईल असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आपण हे उत्तर आज न पाहता उद्याच्या पाठाला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.